नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. तुमचे माझे या यूट्यूब चॅनलवरती शिक्षण प्रवास सहर्ष असे स्वागत. चला तर मग 10वीचे एक्झाम संपतील आणि नंतर ना ॲडमिशनची पळापळी सुरू होईल. अरे अरे अरे, हे काय? सोनूची आई तर आत्तापासूनच ओरडत आहे. काय झाले ना, आपण सगळे या परिस्थितीतून गेलेलो असतो. अगोदर आई बाबा अभ्यास कर म्हणून ओरडणार आणि मग शेजारच्या मोनूला किती मार्क्स मिळाले, तिला तुझ्यापेक्षा जास्त मार्क मिळाले यावरती बोलले जाते. एकूणच काय, पेरेंट्स आपल्याला चांगला अभ्यास कर, मोठं कोणीतरी पदवीधर हो, म्हणजे कलेक्टर, इंजिनियर, डॉक्टर, CA असे चांगले पदवीधर व्हावे, स्वतःच्या पायावरती फायनान्शियली इंडिपेंडंट व्हावे असेच त्यांना वाटत असते. सो कंपॅरिझन ते करत नसतात. त्यांना आपण कोणीतरी मोठं इंडिपेंडंट फायनान्शियली इंडिपेंडंट व्हावं असं वाटत असतं आणि त्याच्यासाठी ते आपल्याला ओरडत असतात. खरं तर ना, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते, म्हणजे तुम्ही रिलेट करालच मे बी ह्या गोष्टीसाठी. रियालिटीमध्ये म्हणजे तुमचं जर का ओपिनियन तुम्हाला काहीतरी द्यायचं असेल तर तुमचं एज डिसाईड करतं की तुम्ही केलेले आर्ग्युमेंट चूक असते की बरोबर. म्हणजे तुम्हाला स्वाभाविक एक डायलॉग ऐकायला मिळत असेल की तुला काय कळतंय, तुझ्यापेक्षा 4 पावसाळे मी जास्त बघितलेत ना. तर असा डायलॉग तुम्हाला ऐकायला मिळत असेल. पण त्याच वेळी जर का तुम्ही कोणीतरी शिकलेले असाल आणि छान काहीतरी कमवत असाल, म्हणजे तुमचं एक डिसेंट डिग्री असेल, डिसेंट कमवत असाल, तर तुमचं ओपिनियन नक्की ग्राह्य धरलं जातं. तुमच्या ओपिनियनला एक व्हॅल्यू दिली जाते. तर सर्वात महत्त्वाचं काय, शिक्षण हा अति महत्त्वाचा घटक आहे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट असतो तो म्हणजे 10वी नंतर पुढे काय. सो बेसिकली 10वी नंतर कुठले 11वी 12वी सायन्स, आर्ट्स, कॉमर्स असे ऑप्शन्स घ्यायचे किंवा डिप्लोमा घ्यायचा, ITI किंवा अदर प्रोफेशनल कोर्सेस घ्यायचे. काय करायचं नक्की, असे बऱ्याचशा गोष्टी असतात की आपण आर्ट्स घेतलं, सायन्स घेतलं, कॉमर्स घेतलं तर पुढे ग्रॅज्युएशन कशामध्ये करायचं, करिअर अपॉर्च्युनिटीज असतील का, मग डिसेंट सॅलरी मिळेल का, अशा बऱ्याचशा टॉपिक्सवरती आपण या शिक्षण प्रवास या यूट्यूब चॅनलवरती बोलणार आहोत. अच्छा, काय झाले मग, कन्फ्युजन आले का? कुठले कन्फ्युजन? अच्छा, 10वी नंतरचे ऑप्शन्स म्हणजे 11वी 12वी आर्ट्स, 11वी 12वी सायन्स, 11वी 12वी कॉमर्स, डिप्लोमा, ITI, अदर प्रोफेशनल कोर्सेस. बापरे बाप, भरपूरच ऑप्शन्स आहेत नाही का? डोंट वरी, कन्फ्युजन होऊन देऊ नका. आपण स्टेप बाय स्टेप पाहूयात, म्हणजे कन्फ्युजन दूर होईल. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, पालकांनी तर जरूर पहा, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तर आपण पाहूयात 11वी 12वी. यामध्ये देखील 3 ब्रांच किंवा शाखा असतात. 11वी 12वी सायन्स, 11वी 12वी कॉमर्स आणि 11वी 12वी आर्ट्स. चला तर मग आपण पहिले सायन्स पाहूया. जर तुम्ही सायन्स घेतले तर शेजारचे काकू येऊन नक्कीच विचारतील, काय मग डॉक्टर की इंजिनियर? तर मग पाहूया सायन्स कोणासाठी योग्य. ज्यांना डॉक्टर, इंजिनियर, वैज्ञानिक, IITian व्हायचंय, ज्यांना टेक्निकल क्षेत्रात जायचंय किंवा ज्यांना प्रॅक्टिकल्सची आवड आहे, ज्यांना बायोलॉजिकल्सची आवड आहे, त्यांच्यासाठी खरं तर सायन्स हे योग्य. तर 11वी 12वी सायन्समध्ये नक्की काय शिकाल, म्हणजे काय काय सब्जेक्ट्स असू शकतात. बेसिकली त्यामध्ये 2 ग्रुप्स असतात, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स विच इज कॉल्ड PCM, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी विच इज कॉल्ड PCB. ठीक आहे. सो फिजिक्स, केमिस्ट्री हे कंपल्सरी असते आणि अजून काही ऑप्शनल सब्जेक्ट्स असतात. काही लोक फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी, म्हणजे बायोलॉजी आणि मॅथमॅटिक्स ऑप्शनलमध्ये असतं किंवा तुम्ही ते सिलेक्ट करू शकता बोथ ग्रुप. तुम्ही एक कोणताही ग्रुप घेऊ शकता किंवा तुम्ही यू कॅन सिलेक्ट बोथ ग्रुप. ठीक आहे. तर आता पाहूया फिजिक्समध्ये नक्की काय असते, केमिस्ट्री आणि बायोलॉजीमध्ये नक्की काय शिकाल. फिजिक्स म्हणजे ना, पेन का पडतो हे आपण फिजिक्समध्ये शिकतो. म्हणजे खरं तर गुरुत्वाकर्षणाचा नियम आणि असे बरेचसे नियम आपल्याला फिजिक्समध्ये शिकवले जातात. केमिस्ट्री, कधी कधी वाटते आपण फटाके बनवतोय की भूकंप. जोकसपाट, केमिकल रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये शिकवल्या जातात. बायोलॉजी, मानवी शरीराचा नकाशा पाहून वाटेल, अरे बापरे, हे एवढं सगळं आपल्या शरीरामध्ये कुठे मावले आणि कसे मावले. मॅथ्स, जे काही आपण रोजच्या जीवनात करतो अशीच आकडेमोडी.
चला तर मग आपण सब्जेक्ट विषयी बोलू. सायन्समध्ये 2 ग्रुप सिलेक्ट करावे लागतात. ज्यांना इंजिनिअरिंग करायचे असते ते जनरली PCM म्हणजे फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स ग्रुप सिलेक्ट करतात. ज्यांना डॉक्टर और मेडिकल फील्ड रिलेटेड काही करायचे असते ते लोक फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी ग्रुप्स घेतात. PCM केलं तर इंजिनिअरिंगच होते असे नाही, तर ते एक वन ऑफ द ऑप्शन असू शकतो. ज्यांना इंजिनिअरिंग, डॉक्टर अशा टेक्निकल, बायोलॉजिकल आणि अशा अनेक फील्डसाठी जायचं असतं त्यांना एक 11वी-12वी नंतर एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते. तर आता पाहूयात सायन्समध्ये काय काय असतं. म्हणजे सायन्समध्ये जनरल सायन्स, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी प्लस इंग्लिश आणि एखादी सेकंडरी लँग्वेज किंवा सेकंडरी सब्जेक्ट असतो. त्यानंतर फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी आणि इंग्लिश प्लस IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. त्यानंतर असतं फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स प्लस इंग्लिश प्लस लँग्वेज आणि एक ऑप्शनल सब्जेक्ट. फिजिक्स, केमिस्ट्री प्लस इंग्लिश प्लस एक लँग्वेज आणि एक ऑप्शनल सब्जेक्ट. सो ऑप्शनल सब्जेक्ट्समध्ये असतं फिलॉसॉफी, सोशिओलॉजी, सायकोलॉजी किंवा हिस्ट्री, जिओग्राफी, आर्ट्सचे काही सब्जेक्ट. बेसिकली ऑप्शनल सब्जेक्ट तुम्ही तुमच्या चॉईसप्रमाणे घेऊ शकता आणि प्रत्येक कॉलेज टू कॉलेज हे वेगवेगळं असतं. अजून एक असतं जे म्हणजे बायोफोकल, ज्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स प्लस इंग्लिश प्लस बायोफोकल सब्जेक्ट जो असतो 200 मार्क्सचा, ज्यामध्ये असतात कम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स, अशा बऱ्याचशा, सिव्हिल मेकॅनिकल, अशा बऱ्याचशे सब्जेक्ट ऑप्शनल असू शकतात. तुम्ही चॉईस करू शकता. तुम्हाला इन डिटेल स्क्रीनवरती मी मेन्शन करून दिले आहेत, म्हणजे ग्रुप्स वाईज, सब्जेक्ट्स वाईज सगळ्या गोष्टी. तुमचा रिसर्च महत्त्वाचा ठरेल. सायन्स झाल्यानंतर पुढे ग्रॅज्युएशन कशात करायचं ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. म्हणजे ग्रॅज्युएशनमध्ये अजून कुठले ऑप्शन्स असू शकतात ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आता आपलं आहे दुसरी शाखा म्हणजे कॉमर्स. अच्छा, कॉमर्स म्हटले की झाले का? परत आले का काकू? विचारलं का? काय मग बँक मॅनेजर वाटतं? चला तर मग काय शिकणार नक्की? पैशांचे गणित, बिझनेस, बँक अकाउंट कसे सांभाळायचे असेल तर कॉमर्सला असल्याचा फायदा होतो. कॉमर्स निवडले तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा बिझनेस आरामात करू शकता. अर्थात आर्ट्स, सायन्स, कॉमर्स बॅकग्राऊंडचे लोक कोणीही करू शकतात, पण जनरली कॉमर्स बॅकग्राऊंडच्या लोकांना थोडं माहिती असतं, मॅनेजमेंट रिलेटेड सब्जेक्ट असतात. म्हणजे अकाउंटिंग, सगळी आकडेमोडी आणि इकॉनॉमिक्स लाईक देशाची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचे नवनवीन मार्ग शोधाल. म्हणजेच बेसिकली डिमांड आणि सप्लाय काय असतं ते समजतं. आणि सर्वात महत्त्वाचं, बिझनेस कसे करायचे त्यासाठी लागणारी विविध माहिती, मग काय करायचे, तुमची आवड, कसे करायचे आणि त्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे फंड्स, ते कसे मिळवायचे. आणि हो, अजून एक, नोकरी कर, दर महिन्याला काहीतरी पगार येणार, असे जे आपल्याला घरचे बोलत असतील तर त्यांना बिझनेस कसा करायचा, का महत्त्वाचा आणि यासाठी आपण कशा प्रकारे चांगल्या प्रकारे कन्व्हिन्स करू शकतो, हे BCom साईडला असेल तर तुम्हाला जास्त पटकन सांभाळता येऊ शकतं. चला तर मग आपली तिसरी शाखा असेल आर्ट्स. ह्या शब्दामध्ये सगळे येते खरं तर. क्रिएटिव्हिटी, कल्पनाशक्ती आणि कलात्मकता यातून व्यक्तिमत्व घडते. काय मग आल्या का शेजारच्या काकू परत? मग काय चित्रकार की ॲक्टर, हिरो की हिरोईन होणार असे विचारले काय? चला तर मग पाहूयात नक्की आर्ट्समध्ये असते काय. आर्ट्समध्ये टोटल 7 सब्जेक्ट्स असतात. इंग्लिश, हिस्ट्री, सोशिओलॉजी, जिओग्राफी. मी स्क्रीनवरती सगळे सब्जेक्ट्स मेन्शन केले आहेत. ठीक आहे, घाबरू नका, यातले कोणतेही 7च सब्जेक्ट्स तुम्ही घेऊ शकता. तर हिस्ट्रीमध्ये काय असतं, इतिहास. तुम्हाला भूतकाळात जगायला आवडतं का हो? अहो गंमत केली. तुम्हाला इतिहास वाचायला आवडत असेल तर तुम्ही आर्ट्स करू शकता, तुम्हाला आवडेल ते. किंवा जिओग्राफी, नद्या, वारे कुठून कसे वाहतात, उगम कुठे झाला आणि अशा बऱ्याच गोष्टी समजतील. सोशिओलॉजी, लोक असे का वागतात, असे का विचार करतात, असे बरेच काही तुम्हाला सोशिओलॉजीमध्ये शिकायला मिळेल. खरं तर आर्ट्स आणि कॉमर्स घेतले तर ग्रॅज्युएशनमध्ये काय करू शकता त्याचे बरेच करिअर एज्युकेशन ऑप्शन्स मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देणार आहे. पण हो, त्यासाठी तुम्हाला माझा यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला लाईक, शेअर, सबस्क्राईब करावे लागेल, जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ, सगळे चांगले करिअर ऑप्शन्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. आणि माझ्या थोडीशी छोटीशी मदत आणि तुमचा छोटासा होमवर्क तुमचं एक करिअर घडवून देईल.
चला तर मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ तर संपत आहे. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्यासाठी तुमचे मनापासून आभार. आणि हा व्हिडिओ पाहून कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर नक्की विचारा, कारण चांगला संवाद हा फार महत्त्वाचा असतो. आणि हो, नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की बोलणार आहोत की ग्रॅज्युएशनमधले कुठले कुठले ऑप्शन्स असतील, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर करिअर अपॉर्च्युनिटीज काय असतील, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जॉब शोधायचा कुठे, इंटरव्ह्यू क्लिअर कसा करायचा, कुठले कुठले प्लॅटफॉर्म असतात, इंटरव्ह्यू कसे द्यायचे, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण बोलणार आहोत. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्या चॅनलवरती नक्की नवीन नवीन व्हिडिओज अपलोड होतील, ते तुम्ही शेवटपर्यंत पहा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ घेऊन. टिल देन टाटा, बाय बाय, जय महाराष्ट्र.